महाविकास आघाडीची आज विधान भवनात बैठक। उद्धव ठाकरे, जयंत पाटील, हर्षवर्धन सपकाळांसह मवियाचे सर्व आमदार बैठकीला उपस्थित राहणार। बदलापूर स्त्री बीच प्रकरणी एबीपी माझाचा इम्पॅक्ट। नाशिकमधील मालती आयव्हीएफ सेंटरची मान्यता रद्द, तर राज्यातील सर्वच आयव्हीएफ सेंटरची पोलीस आणि आरोग्य विभागाकडून चौकशी होणार। मुंबईतल्या रेल्वेच्या गर्दीमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांवर आज विधानसभेत लक्षवेधी। सर्वपक्षीय आमदारांकडून उपस्थित लक्षवेधीमुळे गदारोळाची शक्यता। गेल्या वर्षी रेल्वेच्या 4891 अपघातात 287 प्रवाशांचा मृत्यू झालाय। सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांची मागणी। आज विधानसभेत अशासकीय ठराव मांडणार, राज्य शासनानं केंद्राकडे शिफारस करावी अशी करणार मागणी। बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी आणि कॅसिनो बंद करा, भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक होतीये, आता मुख्यमंत्री काय आदेश देणार याकडे लक्ष। ऐनवेळी अनेक लक्षवेधी आल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी मोठी धावाधाव होते आणि त्यामुळे मंत्र्यांकडून विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त। त्यानंतर विधानसभेत लक्षवेधीला ब्रेक, त्यावर 150हून अधिक नाराज आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहित लक्षवेधी वाढवण्याची केली मागणी। कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या घराबाहेर शेतकऱ्यांसह छावा क्रांतीवीर सेनेचं आंदोलन। कांदा आणि दूध दरवाढी संदर्भात तत्काळ निर्णय घ्या, विधानसभेत हमीभाव जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी। तर बंगल्यात बसू नका, शेतकऱ्यांना बांधावर जाऊन न्याय द्या, शेतकऱ्यांची घोषणाबाजी। आम्ही 3 महिन्यापूर्वी कृषी मंत्र्यांना निवेदन दिलं होतं, आंदोलन केलं होतं इथं की महाराष्ट्राचा दौरा करा। जर दत्ता मामांकडनं ते होत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि राजीनामा देऊन शेतकऱ्यावर हा अन्याय थांबवला पाहिजे। कृषी मंत्र्याचं काम काय असतं, इथं बंगल्यात बसणं नाहीये। आता सभागृह चालू आहे, दुसरा हप्ता चालू झाला तरी कांद्याला तुम्हाला सांगतो 1 रुपया सुद्धा भाव मिळत नाहीये आणि कृषी मंत्री मस्त वालपणे मस्त चौपाटीवर फिरताय मुंबईच्या, हे चालणार नाही। मुंबई महापालिकेच्या 11 प्रभाग समित्या बिनविरोध, तर 6 प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक। जी उत्तर प्रभाग समितीमध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार आणि ठाकरे सेनेचे जोसेफ कोळी यांचा अर्ज। निवडणुकीच्या वेळी एक अर्ज मागे घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती। भाजपकडून 7 आणि 8 मार्चला नगरसेवकांचा 2 दिवसांचा प्रशिक्षण वर्ग। दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात होणार वर्ग। महानगरपालिकेमध्ये प्रभावीपणे काम करण्यासोबतच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासंबंधी मार्गदर्शन केलं जाणार। राहुल गांधींबाबतच्या वक्तव्याप्रकरणी भाजपच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल। वसईच्या तुळीज पोलीस ठाण्यात भाजपचे नगरसेवक गणेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा। नालासोपारातील आंदोलनावेळी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य। सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवड 18 मार्चला होणार। सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी युतीकडून जोरदार प्रयत्न, तर किंगमेकर असणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट। रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी झालेल्या भेटीत डीजीसीएच्या अहवालाबाबत आमदारांकडून शंका उपस्थित। यावर सुनेत्रा पवारांकडून लवकरच मुख्यमंत्र्यांना एकत्रित भेटण्याचं आश्वासन। न्हावी गावातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कपाळावर टिळा लावण्यावरून वाद। टिळा लावून शाळेत येण्यास मुख्याध्यापकांनी विरोध केल्याचा आरोप। शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना जाब विचारत गोंधळ। मुख्याध्यापकांकडून टिळा लावण्यास कुठेही बंधन नसल्याचं स्पष्ट। वर्ध्यामध्ये तोतया आयकर अधिकारी पोहोचले प्राध्यापकाच्या घरी। आयकर अधिकारी असल्याचा तिघांनी केला होता बनाव। तिघेही विविध जिल्ह्यातील असल्याची माहिती, तर प्राध्यापकाच्या घराची चौकशी करण्याचा प्रयत्न। समय सूचकतेनं तोतयाचे फुटले भिंग। सांगलीच्या मिरजेमध्ये एका नशेखोरानं खंडणीची मागणी करत कोयत्यानं दुकानाची काच फोडली आहे। मिरजच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकातील घटना। कोयत्याचा धाक दाखवत दहशत माजवणारा नशेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। नागपुरात झालेल्या 12वीच्या पेपरफुटी प्रकरणात आधीच अटक असलेला संदीप सरटकर हाच सूत्रधार असल्याचं पोलीस तपासातून समोर। खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकालाही त्यानंच पेपर पुरवल्याचं डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती। बँकॉक पुणे विमानातून 75 लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त। बँकॉककडून पुण्याकडे आलेल्या विमानाच्या स्वच्छतागृहात लपून ठेवला होता गांजा। घटनेप्रकरणी अद्याप कोणालाही अटक नाही, पोलिसांकडून शोध सुरू।
बीडमध्ये धर्मापुरीकडे जाणारा 10 लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी पकडलाय. मूर्ती फाट्याजवळ गुप्त माहितीच्या आधारे कारवाई. 33 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त. या प्रकरणी नितीन कांदे, भाऊ चौधरी आणि व्यंकटेश फड या आरोपींना अटक. यवतमाळमध्ये पांढरकवडा नगर परिषदेच्या घनकचरा केंद्राला आग. केंद्राच्या बाजूला कचऱ्याचे मोठे मोठे ढीग. त्याच ठिकाणी वारंवार आग लागते. आग लागल्यानंतरही ती विझवण्यासाठी प्रशासनाची तत्परता नसल्याबद्दल संताप व्यक्त. धुळे तालुक्यातल्या बोरीस येथील शेतकरी साहेबराव ठाकूर यांचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू. चिंचेच्या झाडावर असलेल्या मधाच्या पोळ्याला धक्का लागल्यानं गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू. नागपूरच्या कुही तालुक्यातल्या मांढळ येथील पेट्रोल पंपावर दिसला वाघ. नागरिकांनी वाहनं थांबून केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुंबईतल्या बोरिवली पश्चिमच्या गोराई बस स्थानक परिसरात आढळले 2 भले मोठे अजगर. वन विभागाकडून अजगरांचं सुरक्षितरित्या रेस्क्यू. अजगरांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार. वाशीमध्ये वालई शेत शिवारात पाण्याच्या शोधात विहिरीत पडला रोही. 2 तासाच्या प्रयत्नानंतर वन विभाग आणि गावकऱ्यांच्या मदतीनं रोही प्राण्याला बाहेर काढण्यात यश. मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून 7,000 पाणी दुसरं पुरवणी आरोपपत्र दाखल. डम्पिंग ग्राउंड संदर्भात शेतकऱ्यांशी बनावट सामंजस्य करार केल्याचं दाखवून पैसे लाटल्याचा आरोप. जोडीदाराला प्रतिवादी करण्याची संधी न देता केवळ व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे घटस्फोट देता येणार नाही. घटस्फोटाच्या एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा. नाशिकच्या कौटुंबिक न्यायालयानं दिला होता आदेश, तोही रद्द. अहिल्यानगर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर घाटनांदूर रेल्वे क्रॉसिंगवर गेट बंद झाल्यास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल बांधा नागरिकांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचं मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण. या प्रकल्पासाठी ज्यांनी शेतजमीन किंवा गावं दिली त्यांचं पुनर्वसन आणि नोकरीचा प्रश्न 40 वर्षांनंतरही सुटलेला नाहीये आणि त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांचं कालपासून उपोषण सुरू. आधी पुनर्वसन मगच बिलाडी धरणाचं काम करा. नंदुरबारमधल्या खामगाव ग्रामस्थांचा धरणाला तीव्र विरोध. धरणामुळे गाव चारही बाजूंनी पाण्याच्या वेढ्यात जाण्याची भीती. गावकऱ्यांकडून धरणाचं काम तत्काळ थांबवण्याची मागणी. धरणाची उंची 22 पॉईंट होती. 22 मीटर 22 मीटर 5 पॉईंट होती. ती उंची 4.70 मीटर कमी करून 17 पॉईंटवर आणली आहे. तर गावाचे पुनर्वसन हे टाळत असल्यामुळे गावकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. तर कलेक्टर मॅडमांनी आणि शासनाने याची दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे. वाशीमधील बस स्थानकावर नागरिकांची स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी गर्दी. एसटी महामंडळाकडून कॅशलेस पेमेंटसाठी स्मार्ट कार्डची योजना. एसटी बसमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना तिकिटामध्ये सवलत देण्यासाठी ही योजना राबवली जाते आहे. पुण्यात रेडी रेकनरच्या दरात 10% वाढ प्रस्तावित. नोंदणी आणि शुल्क विभागाला सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा. मंजुरी मिळाल्यास 1 एप्रिलपासून लागू होणार रेडी रेकनरमधील वाढ. मुंबई महापालिकेच्या 3 महत्त्वाच्या उड्डाणपुलांच्या प्रकल्पांच्या खर्चात गेल्या 6 महिन्यात लक्षणीय वाढ. निविदेच्या वेळी असलेला एकत्रित खर्च 4,013 कोटी रुपये तर आता सुधारित अंदाजानुसार खर्च 6,675 कोटी रुपयांच्या घरात. एकूण वाढ झाली आहे तब्बल 66%. गुजरात आणि दक्षिण राजस्थानमध्ये उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने राज्यातील तापमानात मोठी वाढ. पुढील 3 दिवस तापमान वाढ कायम राहील असा अंदाज. T20 विश्वचषकात सेमीफायनलमध्ये आज भारत विरुद्ध इंग्लंड सामना. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ भिडणार. फायनलचं तिकीट कुणाला मिळणार याकडे लक्ष. राजस्थानमधल्या एका लोककलाकारानं ढोलकीच्या तालावर सादर केलंय कोळी गीत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. परंपरांचा अनोखा संगम पाहून नेटकऱ्यांकडून या सादरीकरणाचं कौतुक होत आहे. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय उगलदा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा. सालबर्डी या मराठी चित्रपटाचा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला. अभिनेत्री पूजा सावंत करारी, निर्भीड आणि तडफदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.